या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्या सोबत आज तो दुर्दैवी शेतकरी आहे ज्यानं आपलं आयुष्याचं उभं सगळं मिळकत तर गेली, प्रॉपर्टी सगळं गेलं, पण आपल्या शरीराचा एक भाग सुद्धा आज त्यानं देऊन टाकला, द्यावा लागला, आपली किडनी द्यावी लागली। ते शेतकरी स्वतः आज आहेत रोशन कुडे। आज त्यांना आपल्याला बोलतं करायचं। या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत प्रहार शेतकरी संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू आहेत। बच्चू भाऊ, स्वागत आहे तुमचं। शेतकरी नेते रविकांत तुपकर आपल्यासोबत आहेत, तुमचंही स्वागत। शेतकरी नेते किशोर तिवारी आपल्यासोबत आहेत, किशोर भाऊ तुमचंही स्वागत। आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रतिभाताई शिंदे आपल्यासोबत आहेत, ताई तुमचंही स्वागत आहे। ठीक आहे किशोर भाऊ, तुम्ही सगळं खाली ग्राउंडवर बघत आहात। आज या आत्महत्या असतील शेतकऱ्याची कर्जबाजारी पण असेल, या सगळ्याला जेवढ्या राष्ट्रीयकृत बँकांचं कर्ज आहे त्याच्यापेक्षा कैक पटीनं, म्हणजे व्याज दर किती असावा याचं काही गणित नाहीये, किती वसूल करावी, कशी वसुली करावी याचं गणित नाहीये। थेट गुन्हेगार आज खाजगी सावकार बनलेले आहेत का, एक दुसरं हे गुन्हेगारी करतायत का सावकारीच्या माध्यमातून, दुसरं आणि आज आत्महत्यासारख्या आणि ह्या अवयव विक्रीसारख्या गोष्टींना हे खाजगी सावकार जबाबदार आहेत का, आणि मग यांच्यावर मोक्का लावावा का? कसं झालंय की मी 1992 पासून शेतकरी आत्महत्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम करतो, परंतु मी शेतकरी बघितले, परंतु रोशन कुडे सारखं प्रकरण मी नाही बघितलं बाबा। हा यवतमाळ जिल्हा सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या करतात, तिथे सावकाराचं, बुलढाणा जिल्हा आणि यवतमाळ जिल्ह्यात सावकाराचं खूप प्रश्न आहे आणि तिथे परंतु मद्रासला घेऊन जाणे, मग कलकत्त्याला घेऊन जाणे, मग कंबोडियामध्ये घेऊन जाणे आणि तिथे किडन्या काढणे, हे सगळं प्रकरण फार गंभीर आहे आणि हे प्रकरण राजकारणाच्या तर फार बाहेर आहे। आणि विजय वडेट्टीवार बोलले 29 आहे आणि 19 तर मला एक सांगा की जर अशा प्रकारे किडन्या काढून वसुल्या होत असतील तर आता राहिलं काय? सरकार म्हणून आपलं अस्तित्व गेलं आहे ना, प्रशासनिक आपली काहीही अस्तित्व नाही। वरून पतपुरवठा धोरण बँकांचं किती नगण्य आहे की असे शेतकरी किती फसतात। आणि रोशन कुडे यांनी ज्या व्यथा मांडल्या आणि त्यांनी आपली भावचीन आणि हे सगळं सांगितलं, तर मला असं पकडते की राजकीय संरक्षण देणं वगैरे सोडा, हे प्रकरण बच्चू भाऊंनी हातात घेतलाय। मात्र महाराष्ट्रात या प्रकरणावर सौक्षमक्ष व्हावा व जेवढे राजकीय नेते सावकारी करतात त्यांच्यावरही कारवाई व्हावी। मात्र राज्यात पतपुरवठा धोरण हा मोठा प्रश्न आहे। कर्जबाजारी 2 वेळा झाल्या, त्याच्यानंतरही तुम्ही पाणी घ्या, मी येतो तुमच्या। तर पतपुरवठा धोरण आखणं खूप गरजेचं आहे असं तुम्ही म्हणताय। किशोर भाऊ, मला एक सांगा की साधारणपणे समजा आता कर्जमाफीचा विषय बोलला जातो, ठीक आहे, कर्जमाफी केल्याच्या नंतर ती कर्जमाफी तर बँकांच्या संदर्भात होईल, पण त्यानंतर सुद्धा खरा पिचलेला जो शेतकरी आहे तो तर खाजगी सावकारीच्या माध्यमातून आहे। मग त्याच्यासाठी त्याला कसा दिलासा दिला जाऊ शकतो, त्यासाठी काय धोरण आखता येऊ शकेल, किमान यांचा व्याजदर काय असावा, याच्या संदर्भातली अंमलबजावणी, कायदा आहे पण ती अंमलबजावणी करण्यासाठी काय करायला हवं? नाही, फारच महत्वाचा प्रश्न विचारला। प्रवीण सिंग परदेशी यांची समिती आहे, त्या समितीने राष्ट्रीयकृत बँका व सहकारी बँका याच्या व्यतिरिक्त जे 70% कर्ज वाटप झालं आहे पतसंस्थांचं, मायक्रो फायनान्स कंपन्यांचं आणि खाजगी सावकारांचं, यांना कर्जमाफीमध्ये कसं समाविष्ट करायचं। आणि बच्चू कडू हा मोठा प्रश्न आहे की या लोकांना तुम्ही कर्जमाफीमध्ये समाविष्ट केलं नाही तर सरकारने 2 कर्जमाफ्या दिल्या, त्या पाण्यात गेल्या, तिसरी कर्जमाफी तशीच जाईल। आणि प्रतिभा शिंदे, तुम्ही राजकीय पक्षात आल्या पहिल्यांदाच बघितलं मी, मात्र तुम्हाला सांगतो कशी राजकीय पक्षात आल्यानंतर धार निघून जाते। मी सांगतो तुम्हाला, सहकार मंत्र्यांनी या सगळ्या गोष्टीची नैतिक जबाबदारी घेत
आपल्या पदाचा राजीनामा द्यायला पाहिजे, तेव्हा रोशन कुडेला थोडासा न्याय मिळेल आणि या ज्या मद्रासमध्ये परत आलेले पोलीस किंवा ते भाजपचे नेते जे साफारी करतात त्यांच्या अटक होतील. नंतर ते राजीनामा परत घेतला तरी चालेल, परंतु त्यांना सांगा, कारण महाराष्ट्रात कृषी मंत्री कोण आहे, सहकार मंत्री कोण आहे हे कोणालाच माहित नाही. आणि एवढं निकामी सरकार आहे. जे बच्चूभाऊनी जे म्हटलं ना की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या राहत्या घराच्या 9 किलोमीटर दूर हे प्रकरण झालं आणि मुख्यमंत्री काय पालकमंत्री काय तिथला आमदार सुद्धा गेला नाही. एका जन आंदोलक नेत्यांनी प्रश्न उच्चारून धरला तेव्हा त्याला वाचा फुटली आणि कंबोडियामध्ये किडन्या जाऊन विकल्या जातात. म्हणजे हे रॅकेट फार मोठा आहे. हा आकडा 19च्या वर जाणार आहे. त्याच्यामध्ये बेरोजगारी येतील आणि त्याच्यामध्ये शेतमजुरी येतील. हा प्रकरण फार मोठा आहे. खरंय, जिल्हा अतिशय गंभीर प्रकरण आहे. पण